विसरी गयत का तुम्हा आपलं बिल दैवतच ना उपकार. अरे तेच ना आपला समाजनी करता, तेच ना स्वतःना जीव बलिदान करी दिया, तेचनी पुढं आपला अंगणी चामडी जर सोली संजर ती पण दिया ना, तरी सुद्धा तेच ना उपकार फिटावना. एक आपला मायबापच ना आणि दुसरा आपला आदिवासी क्रांतीवीरच ना. हा उपकार म्हणजे आपला कधीच फिटावना. तुम्हा दोन पैसाच नाही करता धर्म बदलावत जात बदलायले, तुम्हाला लाजा वाटाणी पाहिजे. तुम्हा आज सांगत आज मैयानी मुळे जीवन तसं ना असतेनी मुळे जीवन तसं. आपलं क्रांतिकारी आपला आदिवासी दैवतचा जर माहिती रचल का पुढं 40 सण तुम्हाला जात बदलावशा धर्म बदलावशा तर मायनी शपथ सांगा यार. एक पण आपला क्रांतिकारी आदिवासी दैवतच ना जीवना जातात आणि आज ते पण तेच ना सुखी संसार मग आज तेच नाही पिढ्यानं पिढ्या चालतात. तू म्हणतं तेच ना बलिदानला मजाक बनाडे ठेरे असत यार, बदनाम कर रहे असत तुम आपलं भील समाजला, आपला आदिवासी समाजला बदनाम करणार लावे असत. तुम्हाला वाटत होय ते पैसा दे रहे असत 2 लाख 1.5 लाख, त्या पैसा कसा ना देत माहिती का. त्या पोरीसनी सांगा लग्न कराने करता तुम्हाला ॲडव्हान्समध्ये 1.5-2 लाख रुपये देत तुम्हाला धर्म परिवर्तन करायला लावत. तुम्हाला माहिती आहे का, कारण की ख्रिश्चन समाजमा पोरी भेटत ना. आपलं भील दैवतच ना आपला समाजनी करता लढतल ना, तर आज आपण जिवंत ना राहतल. अजून कोणचा उपकार पाहिजे तुम्हाला.